नमस्ते. तर आज आपण एक नवीन विषयाकडे परत पुन्हा एकदा बोलूया. तर आज एक प्रश्न असा आहे, की बऱ्याच लोकांना पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, तसंच गुडघेदुखी, अजून बीपीच्या गोळ्या, हृदयाच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या. तर यावर काही तुमच्याकडे उपाय आहे का? व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतात लोक. तर याच्यावर तुमच्याकडे काही उपाय आहे का? ह्या गोळ्या बंद झाल्या पाहिजे. याच्यावरती उपाय म्हणून माझ्याकडे मी वज्रलेप बनवला. परंतु वज्रलेप बनवत असताना मी एकच विषय लक्षात घेतला की शरीर हे अन्नमय कोश आहे. अन्न हे परब्रह्म आहे. अन्नमय, प्राणमय आणि मनोमय हे तीन कोश त्याला मिळून ज्ञानमय कोश तयार होतो आणि त्या सर्वांना मिळून आनंदमय कोश तयार होतो. साधी गोष्ट आहे. आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर हे अन्नमय, प्राणमय आणि मनोमय ह्या तिन्हीवरती एकदाच हल्ला करावा लागेल. त्यावेळेस आपण प्रत्येक रोगातून मुक्त होऊ शकतो. त्यासाठी आंतरिक आणि बाह्य ह्या ऊर्जा तितक्याच शरीरामध्ये त्यांचे प्रवाह मजबूतीने असले पाहिजेत. त्यासाठी मी केलेला जो आतापर्यंत त्यासाठी माझी 30 वर्ष गेली हा लेप बनवण्यासाठी, सिंगेवाडीकर वज्रलेप म्हणून. आज त्याच्यावरती मी बरंच काम केल्यानंतर साधं त्याच्यातलं एक एक्झाम्पल देतो, उदाहरण. बघा, मेंदू हा शरीराला ऊर्जा पुरवणारे पॉवर टिशन आहे आणि शरीरात जी ऊर्जा वाहून नेणारी जी स्पायनल कॉर्ड आहे, तिला आपण केबल म्हणतो, ती शरीराच्या प्रत्येक मणक्याला, म्हणजे जे वर्टिब्रल सिस्टम आपण म्हणतो, ती शरीराच्या प्रत्येक अवयवांना ऊर्जा पुरवत असते. म्हणून आपण त्या निसर्गात भरलेली जी कॉस्मिक एनर्जी आहे, म्हणजे त्याला वैश्विक ऊर्जा आपण म्हणतो, मी त्याला मॅग्नेटिझम सिस्टम बी म्हणले. याचं कारण काय आहे? ज्या पद्धतीने आपण बल लावतो, बल, आणि त्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, त्या सिस्टीमनं शरीराची पूर्ण कार्यगती चाललेली असते. मग आपल्याला जर ह्या अन्नातून जी ऊर्जा मिळते तिला आंतरिक ऊर्जा म्हणतो, परंतु जे मॅग्नेटिझम सिस्टम म्हणतो तो पाठीचा कणा पूर्णपणे ऊर्जा घेत असतो आणि शरीराच्या प्रत्येक अवयवांना तो पुरवत असतो. ह्याच्यामध्ये जर पाठीच्या एखाद्या मणक्यावरती सूज आली असेल, छोट्या मोठ्या गाठी झाल्या असतील किंवा इजा पोचली असेल, तर त्या मणक्यातून जे जाणारे प्रवाह आहेत त्या शरीराच्या अवयवापर्यंत जर पोचले नाहीत तर त्या पद्धतीचं दुखणं चालू होतं. त्याला आपण आजार म्हणतो. म्हणून आम्ही हे तयार करताना टोटली मज्जासंस्था, स्नायू संस्था, नाडी संस्थान ह्याचा विचार करून, म्हणजे थोडक्यात नर्वस सिस्टीम, त्याच्यातलं तुमचं सेन्सरी नर्वस, मोटर नर्वस, ह्या गोष्टीचा विचार करून स्नायूमध्ये, स्नायू संस्थांमध्ये, आता हे शब्दप्रयोग आहेत, कारण आपण शेवटी आपल्या भाषेप्रमाणेच चालणार. मस्क्युलर सिस्टम, त्याच्यामध्ये आपण शरीराला बांधण्याचं काम करते ते, त्याला आपण लिगामेंट ही म्हणतो. नाडी संस्थान, ह्याच्यात चालणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत ह्याचा आम्ही विचार करून लेप. तर लेप काय करतो की तुम्ही जेवढे आता आजारांची नावं मला विचारली त्याच्यासाठी कमी पडणाऱ्या ऊर्जा, हा लेप तुम्हाला तिथपर्यंत परत पुनर्जीवित करून पोचवण्याचं काम करतो. त्यामुळे ह्या सर्वच आजारावरती आम्ही आतापर्यंत मात केलेली आहे. परंतु असं कोणीही म्हणू शकत नाही की मी 100% सर्वच आजार बरे करतो. परंतु ह्याच्यातून लोकांना आतापर्यंत जो होणारा फायदा आहे, म्हणजे सर्वायकल असेल, स्पॉन्डिलायटिस असेल, त्याची दुखणी बरी होताना दिसतात. कित्येकांचे ऑपरेशन वाचत आहेत. मानेचे मणके असतील,
पाठीचे मणके असतील, कमरेचे मणके असतील, आणि ही जी चुका आहेत की गुडघ्याची दुखणी आहेत, तर ह्याची कारणं विनाकारण कारण नसताना रिप्लेसमेंट म्हणून ऑपरेशन केली जातात. तर वास्तविक याची काही गरज नाही. तुम्ही सिस्टीम व्यवस्थितपणे हाताळली गेली पाहिजे. त्या सिस्टीमची पूर्णपणे तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही हे सगळे निर्णय घेऊ शकता. अन्यथा ऑपरेशन वगैरे ह्या गोष्टी करण्याची काही गरज नाही. आणि आतापर्यंत आम्ही ज्या हाताळलेल्या गोष्टी आहेत, सक्सेस केलेलं आहे, त्याचं रुटीन अनालिसिस झालेलं आहे. आणि जे परफेक्शन आहे आतापर्यंत ते लहानापासून थोरापर्यंत हा सिंगेवाडीकर वज्रलेप. आणि त्याच्यातलं उदाहरण म्हणून सांगतो की प्रत्येक गोष्ट अगदी तुम्हाला ताबडतोब रिझल्ट मिळतो. एखाद्याला बीपीची गोळी चालू असेल दुसऱ्या दिवशी त्याला खाण्याची गरज भासत नाही. हे आमचे आतापर्यंतचे रिझल्ट आहेत. आणि तुम्ही मधुमेह वगैरे विचाराला तर बघा, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 2 साठी तुमचं राहणं खाणं ह्या गोष्टी कारणीभूत आहेत. परंतु त्याच्यावरती येणारे जे पाठीचा T7 म्हणून मणका, पॅन्क्रियासचा मणका म्हणून ते केलं जातं, त्याच्यामध्ये पॅन्क्रियास पर्यंत, त्या मणक्यापासून पॅन्क्रियास पर्यंत ऊर्जा पुरतात का किंवा पुरवल्या जातात का, ह्याचं चिकित्सकाने विश्लेषण करणं फार गरजेचं आहे. परंतु टाईप 2 डायबिटीस माझ्या याच्यामध्ये मी कधीही त्याला टाईप 2 डायबिटीस साठी कोणतंही औषध देत नाही. फक्त त्याच्यावरती ज्या ज्या गोष्टी बंधनकारक आहे, तो वागतो कसा, खातो कसा, राहतो कसा, ह्याच्यावरती काउन्सिलिंगचं काम करतो. परंतु बाकीच्या गोष्टीमध्ये हा जो वज्रलेप आहे त्याने मोठ्या प्रमाणावरती प्रभावशाली आतापर्यंत ते माझ्या हातून कार्य घडलेलं आहे. जेवढं बोलून मी हा विषय तुमचा संपवतो.